कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची हत्या पुण्यात झाली, ज्याच्या नावानं अनेकांचा थरकाप उडायचा। कोथरूड परिसरातील सुतारदरा भागातून जात असताना काही जणांनी भर दिवसाभर रस्त्यात त्याची हत्या केली। याचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर ही हत्या किती व्यवस्थित प्लॅन करून करण्यात आली होती हे लक्षात येईल। अवघ्या काही सेकंदात शरद मोहोळचा गेम झाला। स्वतः गुन्हेगारी विश्वात असलेल्या शरद मोहोळ पत्नी स्वाती मोहोळच्या माध्यमातून राजकारणात उतरला होता। मात्र 5 जानेवारीला शरद मोहोळचा भर रस्त्यात खात्मा करण्यात आला। शरदच्या हत्येनंतर अनेक प्रश्न समोर येऊ लागलेत। मारणे गँग विरुद्ध मोहोळ गँगच्या जुन्या रायवलीतून ही हत्या झाली आहे का असं कदाचित अनेकांना वाटू शकेल। मात्र शरद मोहोळला त्याच्या जवळच्यांनीच संपवलं असल्याचं उघड झाले। त्याच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे। यामध्ये मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकरचा देखील समावेश आहे। मोहोळच्या हत्येमागची इनसाइड स्टोरी काय आहे हेच आपण पुढील काही मिनिटात जाणून घेऊयात। नमस्कार, मी निलेश, आपण पाहताय मुंबई तक। आर्थिक वाद आणि जमिनीच्या वादातून मोहोळची हत्या झाल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलंय। ज्या दिवशी हत्या झाली त्या दिवशी शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता। शरद मोहोळ जेव्हा घरातून बाहेर पडला तेव्हा विठ्ठल गांडले, नितीन कानगुडे आणि साहिल पोळेकर हे त्याचे साथीदार बॉडीगार्ड म्हणून त्याच्यासोबत चालत होते। हिरव्या रंगाचा कुर्ता घालून शरद मोहोळ पुढे चालत होता, तर मारेकरी असलेले त्याचे बॉडीगार्ड मागे चालत होते। सुतारदरा भागातील घरातून बाहेर पडलेला शरद मोहोळ काही दूर गेला असेल तोच त्याच्या या साथीदारांनी त्याच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली। तिघांनी त्यांच्या जवळील पिस्तुलातून झाडलेल्या गोळ्यांपैकी 2 गोळ्या शरद मोहोळच्या मानेत लागल्या, तर 1 छातीत आणि 1 गोळी शरद मोहोळच्या डोक्यात लागली। काही कळायच्या आत पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात गेली 1.5 दशकं दहशत असलेला शरद मोहोळ रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्याचा गेम ओव्हर झाला। यावेळी अन्य काही जणांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्नही केला, मात्र आरोपी तिथून पळून जाण्यात यशस्वी झाले। शरद मोहोळला गोळ्या झाडणारे 3 मारेकरी नामदेव कानगुडे या त्यांच्या आणखी एका साथीदारासह सुतारदरा भागातून पळाले। त्यांचे आणखी 4 साथीदार त्यांच्यासाठी एक स्विफ्ट कार आणि एक वेगळी गाडी घेऊन हजर होते। पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून या 8 जणांनी साताऱ्याच्या दिशेनं वाहनातून पलायन करायचं ठरवलं। मात्र त्यांच्या गाड्यांचे नंबर ट्रेस करून पुणे पोलिसांनी लागलीच त्यांचा पाठलाग सुरू केला आणि शिरवळजवळ पाठलाग करून या 8 जणांना अटक केली। शरद मोहोळचे मारेकरी हे त्याचे साथीदार म्हणून गेल्या काही दिवसांपासून त्याच्याच टोळीत काम करत होते। यातील साहिल पोळेकर हा तर हत्येच्या काही वेळ आधी शरद मोहोळच्या घरी त्याच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा सहभागी होता। वरवर शरद मोहोळचे साथीदार असल्याचे दाखवणारे हे मारेकरी शरद मोहोळवर नजर ठेवून होते। विठ्ठल गांडले याच्यासोबत शरद मोहोळची मुळशी तालुक्यात जुनी भांडणं होती, तर साहिल पोळेकर याच्यासोबत सुद्धा जमीन आणि पैशांच्या देवाणघेवाणीतून त्याचा वाद झाला होता अशी माहिती मिळते। असं असतानाही शरद मोहोळचे साथीदार म्हणून ते अनेक दिवसांपासून सोबत वावरत होते। मात्र हेच आपला जीव घेतील याची कल्पनासुद्धा शरद मोहोळला नव्हती। शरद मोहोळच्या हत्येची योजना अत्यंत थंड डोक्यानं अंमलात आणली गेली। स्वतः गुन्हेगारी विश्वात असलेल्या शरद मोहोळनं पत्नी स्वाती मोहोळच्या माध्यमातून राजकारणात उतरण्याचा मोठा निर्णय घेतला होता। राजकारणात एंट्री करत स्वतःला सेफ करण्याचा कदाचित त्याचा प्रयत्न असावा, मात्र जे सुरक्षेला होते त्यांनीच त्याचा पद्धतशीरपणे गेम केला। आता पुन्हा तोच सवाल उपस्थित होतोय की शरद मोहोळच्या मृत्यूनं पुण्यातलं हे टोळी युद्ध संपलंय की सुरू झालंय। एकूणच पोलिसांच्या आणि गृह विभागाच्या समोर हे टोळी युद्ध रोखणं या पुढच्या काळात मोठं आव्हान असणार आहे। आपल्याला याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। धन्यवाद।